हे बघा, मी मागील 2 वर्ष ठाकरे गटामध्ये कार्यरत होतो. आजही मी एक शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. पण कुठंतरी आपण विरोधकांच्याबद्दल बोलल्याने आणि चांगल्या मुद्द्यांना हात घातल्यामुळं आपल्याला कुठंतरी डावलण्यात येत होतं, दाबण्यात येत होतं. जे आता सध्याच्या घडीला नेतृत्व त्यांचं आहे आपल्या महाड विधानसभेत असं म्हणवतात, ते लोक, त्यांची जी जुनी लोकं आहेत काँग्रेसमधून आलेली, पण ते काँग्रेसमधून बरीच काय लोक ते घेऊन येऊ शकले नाही. पण ते त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना जुन्या शिवसैनिकांना ते दाबण्याचा प्रयत्न करत होते एवढे दिवस. त्याच्यामुळं मला पदावरून काढण्यात आलं. मी युवासेनेच्या जिल्ह्याच्या पदावर होतो, पण त्या पदावरून मला काढण्यात आलं. आता मी माझ्या पक्षात आणि महाविकास आघाडीत कार्यरत आहे. मी नाना पटोले साहेबांची पण भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याजवळ पण महाडच्या विधानसभेच्याबद्दल चर्चा करण्यात आली. आता पुढे मी पवारसाहेबांची पण भेट घेणार आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची आम्ही भेटीगाठी करत आहोत आणि त्यांच्याजवळ आम्ही चर्चा करत आहोत. कारण महाडचा विकास हा गेले अनेक वर्ष झालेला आहे. तिथं रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, हायवेची कामं चालू आहेत, पण कुठं काय होतं दिसत नाही. मुंबई गोवा हायवेसुद्धा गेले अनेक वर्ष, 13-14 वर्ष रखडलेला आहे. कोण लक्ष द्यायला तयार नाही. विरोधकांनी ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे तेव्हा सध्याचे विरोधक आता जे नव्याने ठाकरे गटात आलेले आहेत ते कुठंतरी कमी पडत आहेत. म्हणून माझ्यासारखा तरुण हा महाड, पोलादपूर, माणगावमधला भेटलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. महायुतीचे 7 आमदार आहेत, पण 7ही आमदार कुठं काय विकास कामं करताना दिसत नाही आहेत. त्यामुळं आम्ही प्रयत्न करतो आहे की नवीन रक्त, नव्या जोमाचा उमेदवार कोणतरी यावा. याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही मागणी करत आहोत. त्याच्यासाठी प्रतिसादही चांगला आहे. नानाभाऊ पटोले 22-23 तारखेला महाडमध्ये येणार पण आहेत आणि पुढे चर्चा ह्या काँग्रेसच्या पण उमेदवारीच्या बद्दल होणार आहे की काँग्रेस पक्षातून कोणतरी नवा दमाचा उमेदवार देण्यात यावा. इव्हन ठाकरे गटामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे. लोकांची मागणी आहे की कोणतरी नव्या रक्ताचा, नव्या जोमाचा उमेदवार हा महाड, पोलादपूरमध्ये उभा राहायला पाहिजे. असं नाही, मला ठाकरे सेनेमधून सुद्धा जर संधी देण्यात आली तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून माझी उभं राहण्याची तयारी आहे. मी अनेक लोकांशी दररोज चर्चा करत आहे आणि लोकांचा वाढता प्रतिसाद आहे. लोकांची खरंच इच्छा आहे की घराणेशाही ही जी चाललेली आहे एवढे दिवस आपल्या विधानसभेत, ती कुठंतरी मोडून निघाली पाहिजे आणि नव्या जोमाने काम करणारा आणि लोकांच्या सेवेत सदैव तत्पर राहणारा माणूस इथं आमदार म्हणून निवडून यावा. तर माझी देखील तयारी आहे. जर लोकांची इच्छा असेल, लोकांचा पाठिंबा असेल तर मी आमदारकी लढवण्यास तयार आहे.